आणि यानंतरची बातमी आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि एक मोठी बातमी। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या हालचालींना आता वेग आलाय। अखेर शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण कर्जमाफीचा जी.आर. शासनाने काढलाय। शेतकरी बांधवांच्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने आता यश आलेलं आहे। अखेर कर्जमाफीचा तिढा सुटलाय। शेतकरी बांधवांनो, अखेर तो दिवस आता उजाडलेला आहे। भरपूर दिवसांच्या प्रतीक्षेनंतर, भरपूर दिवसांच्या आंदोलनानंतर खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांच्या एकजुटीला आता यश आलेलं आहे। अखेर महाराष्ट्र शासनाने म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज कर्जमाफीचा जी.आर. काढण्यात आलेला आहे। या जी.आर. मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला आहे, अखेर कर्जमाफीचा तिढा सुटलेला आहे। कोट्यावधी शेतकरी बांधवांच्या आयुष्यामध्ये आता बदल होणार आहे, परंतु काही शेतकरी बांधवांच्या आयुष्यामध्ये बदल होणार नाही, कारण या जी.आर. मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला आहे की फक्त या शेतकरी बांधवांची कर्जमाफी आता होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही सुद्धा पीक कर्ज काढलेला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपली कर्जमाफी झाली पाहिजे, तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला कर्जमाफीची संपूर्ण सविस्तर माहिती समजून जाईल आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल। आता बघा शेतकरी बांधवांनो, ही कर्जमाफी कोणासाठी आहे, म्हणजेच नियमित कर्ज भरणारे, पुनर्गठित केलेले का थकबाकी असणारे शेतकरी बांधव नक्की कोणाची कर्जमाफी होणार आहे याचीच माहिती आता आपण सांगत आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। बघा, तर तुमची कर्जमाफी 100% होऊ शकते, परंतु अर्धवट माहिती पाहिल्यामुळे आणि काही गोष्टी न समजून घेतल्यामुळे तुम्ही कर्जमाफीपासून वंचित राहू शकता। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। आता बघा शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये जे युद्ध सुरू होतं, तर ते युद्ध आता संपून गेलेलं आहे। हे युद्ध सुरू होतं, त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशातील युद्धामुळे तुमची कर्जमाफी झालेली नव्हती। या कर्जमाफीला उशीर होत होता, परंतु हे युद्ध आता पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावरती असतानाच सरकारने आज जी.आर. काढून कर्जमाफीचा प्रश्न सोडवलेला आहे। तर एकंदरीत कोणकोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी आता होणार आहे, कर्जमाफीसाठी कोणकोणते निकष आहेत, कोणते शेतकरी बांधव कर्जमाफीसाठी आता पात्र ठरवण्यात येत आहे, याचीच माहिती आता आपण देत आहोत। बघा, पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी आता होणार आहे। तर या 16 जिल्ह्यांची यादी सुद्धा सविस्तर सांगत आहोत। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, शेती पिकासाठी तुम्ही कर्ज काढलेला असेल, तर तुमची कर्जमाफी आता होणार आहे। आता ही कर्जमाफी किती लाखांची होणार आहे, कोणाची कर्जमाफी होणार आहे, नियमित कर्ज भरणारे, पुनर्गठित केलेले का थकबाकी असणारे शेतकरी बांधव नक्की कोणाची कर्जमाफी होणार आहे याचीच माहिती आता आपण देत आहोत। बघा, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून एक महत्त्वाचा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। हा शासन निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी बांधव असाल, शेती पिकासाठी कर्ज काढलेला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपली कर्जमाफी झाली पाहिजे, तर हा व्हिडिओ सविस्तर पहा। सविस्तर व्हिडिओ पाहिला तर तुमची कर्जमाफी होऊ शकते, परंतु अर्धवट माहिती पाहिल्यामुळे तुम्हाला काही गोष्टी समजणार नाहीत आणि या ठिकाणी तुम्ही कर्जमाफीपासून वंचित राहू शकता। जर तुम्हाला वाटत असेल की आपण कर्जमाफीपासून वंचित राहिलो नाही पाहिजे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एखाद्या वरदानासारखा ठरणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, एकत्रितपणे आपण जिल्ह्यांची यादी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे, परंतु ही कर्जमाफी 1 लाख रुपयाची, 1.5 लाख रुपयाची का 2 लाखाची होणार आहे याचीच माहिती तुम्हाला देणार आहे। परंतु सांगायचं झालं तर मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी 5 मिनिटांपूर्वी दिलेल्या पत्रकारांना माहितीनुसार 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही।
जर तुम्ही 5 प्रकारचे शेतकरी बांधव असाल तर तुम्हाला कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार नाही, तुमची कर्जमाफी होणार नाही। परंतु जे शेतकरी बांधव पात्र आहेत त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी आता होणार आहे। तर ही कर्जमाफी किती लाखांची होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची सर्वात अगोदर कर्जमाफी होणार आहे याचीच माहिती तुम्हाला देत आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल, कर्जमाफीचे लाभार्थी असाल, तुमची कर्जमाफी व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ पुढच्या 2 मिनिटात सविस्तर पहा। सविस्तर तुम्हाला जिल्ह्यांची यादी, यासोबत कोणत्या बँकेमधून शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं असावं, कर्जमाफीसाठी कोणत्या बँकांची निवड करण्यात आलेली आहे या बँकांची यादी सुद्धा आपण पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता बघा, विचार करायला गेलं तर मागच्या काही दिवसांपूर्वी म्हणजेच निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शेतकरी बांधवांना त्यांच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून शब्द दिलेला होता की तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं, तुम्ही जर आमचं सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये निवडून आणलं तर तुमची आम्ही कर्जमाफी करणार आहोत। परंतु आज तागायत पाहायला गेलं तर सरकार निवडून येऊन आता 1-1.5 वर्ष होत आलेलं आहे, तरी पण शेतकरी बांधवांची कर्जमाफी झालेली नव्हती। त्यामुळे शेतकरी बांधव नाराज होते। शेतकरी बांधव म्हणत होते की आम्ही परत हे फडणवीस सरकार निवडून देणार नाही, हे सरकार या ठिकाणी भंगार आहे, अशा प्रकारचे शब्द शेतकरी बांधव उच्चारत होते। अशा प्रकारची माहिती फडणवीस साहेबांना मिळालेली होती। त्यामुळे शेतकरी बांधवांना या ठिकाणी दिलासा मिळाला पाहिजे, शेतकरी बांधवांची नाराजी दूर झाली पाहिजे, शेतकरी बांधवांनी आपल्या सरकारला या ठिकाणी प्रोत्साहन दिलं पाहिजे। त्याच दृष्टिकोनातून फडणवीस साहेबांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दिलेला शब्द आता पाळण्यात येत आहे। अखेर कर्जमाफीचा तिढा सुटलेला आहे। अखेर शेतकरी बांधवांची आता कर्जमाफी होत आहे। पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची आता कर्जमाफी होत आहे। कर्जमाफीला अखेर सुरुवात झालेली आहे। कर्जमाफीचा GR काढण्यात आलेला आहे, परंतु यामध्ये काही बँकांचा समावेश आहे। या प्रमुख बँकेमधून जर कर्ज घेतलेलं असेल तरच तुमची कर्जमाफी आता होत आहे। या प्रमुख बँका कोणकोणत्या आहेत, कोणत्या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होत आहे याचीच माहिती आता आपण सविस्तर सांगत आहोत। त्यामुळे शेतकरी बांधव असाल, तुम्ही कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, आपण महत्त्वाची माहिती पाहत आहोत, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या। बघा, सरकारने दिलेल्या माहितीनुसार भरपूर असे शेतकरी बांधव आहेत की त्यांच्याकडे शेतजमीन नाही, तरी पण त्यांनी चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी कागदपत्रे काढलेली होती आणि त्यांनी सुद्धा कर्जमाफीचा लाभ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर अशा शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। मग कोणते शेतकरी बांधव कर्जमाफीसाठी पात्र ठरत आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी आता होणार आहे याचीच माहिती तुम्हाला मी सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, कर्जमाफी योजनेचा लाभ तुम्हाला मिळवायचा असेल तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची कर्जमाफी होईल, तुम्हाला दिलासा मिळून जाईल। राज्यातील तुम्ही कर्ज काढलेले शेतकरी बांधव असाल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज कर्जमाफी होईल, उद्या कर्जमाफी होईल, परवा दिवशी कर्जमाफी होईल, या तारखेपर्यंत कर्जमाफी करू, अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही आम्ही सुद्धा पाहिलेल्या आहेत। परंतु यापुढे तुम्हाला अशा प्रकारच्या बातम्या पाहायला मिळणार नाहीत, कारण सरकारच्या माध्यमातून आता शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की या शेतकरी बांधवांची आता कर्जमाफी होणार आहे। मग हे शेतकरी बांधव कोणकोणते आहेत आणि कोणत्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही त्याचीच माहिती आता आपण सांगत आहोत। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, कर्ज काढलेले शेतकरी बांधव असाल आणि तुम्हाला वाटत असेल की आपली कर्जमाफी झाली पाहिजे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे। परंतु जे शेतकरी बांधव नियमित कर्जाची परतफेड करणारे शेतकरी बांधव आहेत तर त्यांच्या मनामध्ये आता प्रश्न पडत आहे की आपला तोटा होत आहे। बघा, दुसरे शेतकरी बांधव कर्जमाफीचा लाभ घेत आहेत आणि आपण कर्ज भरून बसलेलो आहे, ते आता पश्चाताप करत आहेत। जर तुम्ही कर्ज भरलेले शेतकरी बांधव असाल तर तुम्हाला सुद्धा दिलासा देण्याचं काम फडणवीस साहेबांनी केलेलं आहे, तुम्हाला सुद्धा प्रोत्साहन अनुदान देण्यात येत आहे। परंतु जे शेतकरी बांधव कर्जदार असतील, जे शेतकरी बांधव थकबाकी असणारे शेतकरी बांधव असतील, पुनर्गठित केलेले शेतकरी बांधव असतील तर त्यांची कर्जमाफी आता होणार आहे। आता ही कर्जमाफी किती लाखांची, सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात होत आहे, कोणत्या बँकेत
बँकेतील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होत आहे याचीच माहिती तुम्हाला मी सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, कर्ज काढलेले शेतकरी बांधव असाल तर तुम्ही पुढचे 2 मिनिट हा व्हिडिओ सविस्तर पाहत चला। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट, 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार नाही। जर तुम्ही 5 प्रकारचे शेतकरी बांधव असाल तर तुम्ही या कर्जमाफीसाठी अपात्र ठरत आहात। 5 प्रकारचे शेतकरी या कर्जमाफीमधून आता वगळण्यात आलेले आहेत। 5 प्रकारचे शेतकरी बांधव या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार नाहीत। म्हणजेच 5 प्रकारचे शेतकरी बांधव या कर्जमाफीपासून वंचित ठेवले जाणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि या 5 प्रकारांमध्ये तुम्ही मोडत असाल तर तुम्हाला कर्जमाफीच्या योजनेचा लाभ मिळणार नाही। तुम्ही या ठिकाणी फायदा घेऊन सुद्धा तुमचा उपयोग होणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, वेळ न घालवता डायरेक्ट कर्जमाफीचे जिल्हे, कर्जमाफीच्या बँका, कर्जमाफीचे पात्र शेतकरी, कर्जमाफीचे अपात्र शेतकरी, मंत्री बावनकुळे साहेब यासोबत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे, मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जी काय कर्जमाफीची यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर ती यादी तुम्हाला वाचून दाखवत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करत असतात। फडणवीस साहेबांनी शब्द दिलेला होता की आम्ही राज्यातील महिलांना 1500 रुपयावरून 2100 रुपये रक्कम लवकर देऊ। तर आता त्या संदर्भात महत्त्वाची बैठक या ठिकाणी बैठवण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने आता शेतकरी बांधवांनो, तुमच्या कर्जमाफीचा तिढा आता सुटलेला आहे। काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीवरती या ठिकाणी महत्त्वाची माहिती दिलेली होती। त्यानंतर आता कर्जमाफीचा तिढा सोडवण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। कर्जमाफीचे शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना कर्जमाफीची वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण शेतकरी बांधवांची कर्जमाफीची प्रतीक्षा संपून जात आहे। राज्यातील सुमारे 93 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधवांनी कर्ज काढलेले आहे। तर या 93 लाख शेतकरी बांधवांची कर्जमाफी आता होत आहे। ही कर्जमाफी कोणत्या आधारावरती केली जात आहे, कोणत्या निकषावरती केले जात आहे, कोणते शेतकरी बांधव वगळण्यात येत आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होत आहे, कोणत्या बँकेतील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होत आहे, याचीच माहिती तुम्हाला मी आता सांगत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा लाभ होणार नाही। 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांनी कर्जमाफीच्या योजनेचा लाभ घेऊ नये अशी माहिती सरकारने दिलेली आहे। बघा सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी काही दिवसांपूर्वी महत्त्वाची माहिती दिलेली होती की जे शेतकरी बांधव श्रीमंत आहेत, ज्यांच्याकडे मोठमोठ्या गाड्या आहेत, जे श्रीमंत शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे मोठे मोठे फार्म हाऊस आहेत, तर अशा शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। त्यांचं हे स्पष्टीकरण आता पुन्हा एकदा सांगण्यात आलेलं आहे। मग ही कर्जमाफी कोणाची होणार, कोणाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे, याचीच माहिती तुम्हाला मी आता सांगत आहे। आता बघा, हा कर्जमाफीचा लाभ राज्यातील गोरगरीब शेतकरी बांधवांना होणार आहे। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांची जमीन कमी आहे, जे शेतकरी बांधव कर्जमाफीसाठी खरोखर पात्र आहे, त्यांचीच कर्जमाफी आता होत आहे। मग कोणते शेतकरी बांधव कर्जमाफीसाठी पात्र ठरत आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी आता होणार आहे, कोणते शेतकरी बांधव कर्जमाफीपासून वगळण्यात येणार आहेत, याचीच माहिती तुम्हाला लगेच सांगतो। आता बघा शेतकरी बांधवांनो, राज्यामधील परभणी जिल्ह्यामधील शेतकरी बांधव, राज्यातील बीड जिल्ह्यामधील शेतकरी बांधव, राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी बांधव, राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी बांधव, राज्यातील नाशिक जिल्ह्यातील, नागपूर जिल्ह्यातील, अकोला जिल्ह्यातील, बुलढाणा जिल्ह्यातील, यवतमाळ जिल्ह्यातील, हिंगोली जिल्ह्यातील, परभणी जिल्ह्यामधील अशा राज्यातील 14 शेतकरी बांधवांच्या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। यासोबत जिल्हा मध्यवर्ती बँक, ICICI बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँक, SBI बँक यासोबत सरकारच्या सर्व बँकेमधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। परंतु 5 प्रकारचे शेतकरी बांधव आता वगळण्यात येत आहेत। यामधील पहिला प्रकार म्हणजे ज्यांच्याकडे जास्त शेतजमीन आहे, असे जास्त जमीन असलेले शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळणार नाही। यानंतर जे शेतकरी बांधव श्रीमंत आहेत, त्यांना सुद्धा या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। यासोबत जे शेतकरी बांधव
सरकारी कर्मचारी किंवा त्यांच्या घरामधील व्यक्ती सरकारी कर्मचारी आहे, अशा शेतकरी बांधवांना याचा लाभ मिळणार नाही. मग कर्जमाफीचा लाभ कोणाला मिळणार? जे शेतकरी बांधव गरजू आहेत, ज्यांच्याकडे शेतजमीन कमी आहे, जे खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, अशा शेतकरी बांधवांची कर्जमाफी आता होणार आहे. बघा, सरकारकडून आलेल्या माहितीनुसार आणि सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार आणि माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांची कर्जमाफी आता जून महिन्याच्या अगोदर होऊ शकते.